राज्याची उपराजधानी नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीनं हत्या केली आहे। डॉक्टर अर्चना राहुले असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे, तर पती डॉक्टर अनिल राहुले आणि दीर रवी राहुले अशी आरोपींची नावं आहेत। या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। डॉक्टर अर्चना राहुले या मेडिकल रुग्णालयामध्ये फिजिओथेरपिस्ट विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक होत्या, तर आरोपी पती डॉक्टर अनिल हा छत्तीसगड रायपूर इथं वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर आहे। 9 एप्रिल रोजी घटनेच्या वेळी पतीनं पत्नीचे हातपाय बांधून ठेवले, तर त्याच्या भावानं डोक्यावर रॉड मारला असल्याची माहिती आता समोर आली आहे। पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सध्या या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत। तुषार कोहळे आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, या सगळ्या प्रकरणाचा उलगडा नेमका कसा झाला आणि आता पुढे काय कारवाई केली जाते? निश्चितच या संपूर्ण घटनेने संपूर्ण नागपूर शहराला आणि वैद्यकीय क्षेत्राला देखील हादरून सोडलेला आहे। नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अर्चना राहुले या सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत होत्या। 9 एप्रिलला त्यांचे पती आणि धीराने त्यांची हत्या केली। खरं तर हत्येनंतर त्यांचे पती जे रायपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ते देखील तिथे प्रोफेसर आहे, ते तिथे परत निघून गेले आणि जेव्हा शनिवारला म्हणजे जवळपास 12 एप्रिलला जेव्हा ते नागपूरमध्ये आले आणि त्यांनी स्वतःच्या घरचं लाडेकर लेआउटमधलं दार उघडलं आणि तिथे दुर्गंध येत आहे, पत्नीचा मृतदेह पडून आहे आणि कुठेतरी अज्ञातांनी त्यांच्या पत्नीची हत्या केल्याचा बनाव केल्यानं पोलिसांना तशा प्रकारे माहिती दिली। मात्र जेव्हा हुडकेश्वर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला, डिजिटल सर्व्हिलन्सच्या आधारे संपूर्ण पुरावे गोळा केले, तेव्हा असं लक्षात आलं की कुठेतरी म्हणजे मृतकचे पती म्हणजे अनिल राहुले यांनीच अर्चना राहुले यांची हत्या केलेली आहे आणि चरित्राच्या संशयावरनं त्यांच्यामध्ये मागच्या काही वर्षापासून सतत भांडणं होत होती आणि त्याच कारणातनं भावाच्या मदतीने डॉक्टर अनिल राहुले यांनी अर्चना राहुले यांची हत्या केल्याचा उलगड पुढे आलेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये दोन्ही आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। त्यांचा 4 दिवसाचा पोलिसांचा PCR देखील मिळालेला आहे। मात्र या संपूर्ण घटनेने पूर्ण वैद्यकीय क्षेत्राला हादरून सोडलेला आहे। उच्च शिक्षित कुटुंब होतं, कारण की यांचा मुलगा हा देखील MBBSच्या तृतीय वर्षामध्ये हैदराबादमध्ये शिकत आहे। असं असताना एक उच्च शिक्षित कुटुंबामध्ये जो कुटुंब कलह पाहायला मिळाला, त्यातनं टोकाचा निर्णय घेऊन एका पत्नीची हत्या करण्यात आली। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांचा तपास सुरू आहे। सध्या तरी 2 आरोपीला अटक केली गेलेली आहे। यामध्ये आणखी यांचा एक मित्र सहभागी असल्याची संशय व्यक्त केला जात आहे आणि त्याचा देखील पोलीस सर्व बाजूने तपास करत आहे। तुषार, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।